विद्यार्थी मित्रांनो, माय विजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमांतर्गत आम्ही इयत्ता 5वी स्कॉलरशिप, 5वी नवोदय, 8वी स्कॉलरशिप, 8वी NMMS तसेच इयत्ता 6वी गणित, इंग्रजी, विज्ञान या तिन्ही विषयाचं मोफत मार्गदर्शन करतो. ज्यांना या मोफत मार्गदर्शनाचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या 7588546308 हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे. यावरती तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती मला द्या. मी तुम्हाला त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड करेन. काय होता 12, 15, 48, 32 आणि 23 या संख्यांची सरासरी किती? 12, 15, 48, 32 आणि 23 या संख्यांची सरासरी किती? चला, सरासरी आपल्याला झालेला आहे घटक, त्यावरची ही चाचणी होती. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, काय दिलेले आहेत आपल्याला 12, 15, 48, 32 आणि 23 या संख्यांची सरासरी विचारण्यात आली आहे. तर मग आपलं सरासरी आपलं काय काढायचं आहे? तर सरासरी काढायचे. सरासरी बरोबर काय आहे आपलं सूत्र? सरासरी बरोबर एकूण संख्यांची बेरीज एकूण संख्यांची बेरीज किंवा दिलेल्या सर्व संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या भागिले एकूण संख्या. एकूण संख्या काय काय आहेत? 12 अधिक 15 अधिक 48 अधिक 32 अधिक 23 भागिले किती आहेत ही संख्या? 1 2 3 4 5 1 2 3 4 5 भागिले 5. बेरीज करा यांची. 3 आणि 2 5, 5 आणि 8 13, 13 आणि 5 18, 18 आणि 2 20, 20ला 0, हातचे आले 2, 2 हातचे आणि हे 2 4, 4 आणि 3 7, 7 आणि 4 11 आणि 1 12 आणि 1 13, काय झालं 130. 130 भागिले 5. बेरीज किती आली? 130 भागिले 5. 5 ने 130ला भागा. 5 1 5, 5 1 30, 1 उरला. हे सॉरी 5 1 5, 5 2 10, 3 उरले 30 झाले, 5 1 30. मग सरासरी काय आली? सरासरी बरोबर 26. पर्याय क्रमांक बी हे उत्तर येईल. काय येईल? पर्याय क्रमांक बी. ज्यांचं पर्याय क्रमांक बी हे उत्तर आलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक अभिनंदन. ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला. लिहायला वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, ज्यांनी मागच्या सराव चाचण्या सोडवलेल्या नसतील त्यांनी मला मॅसेज करा. मी तुम्हाला सर्व सराव चाचण्याची लिंक देईल. तसेच आज आपल्याला सराव परीक्षा क्रमांक 15 घेण्यात येणार आहे. ती ही तासिका झाल्या लागलीच मी ग्रुपवर पाठवेन. ती सर्वांनी सोडवा. आणि दररोज आपले स्कॉलरशिपचे 5 वाजता स्कॉलरशिपचे गणित या विषयाची लाईव्ह तासिका होत आहे. ती ज्यांनी स्कॉलरशिपला बसलेली आहे ती सर्वांनी लाईव्ह तासिका करत चला. 5 वाजता यश परगे या यूट्यूब चॅनलवरती, मॅथ मराठीवरती नाही, यश परगे या यूट्यूब चॅनलवरती 5 वाजता स्कॉलरशिप गणित या विषयाची लाईव्ह तासिका दररोज होत आहे. आज रविवार असल्यामुळे 4 वाजता आहे. रविवारी 4 वाजता आणि दररोज 5 वाजता. चला, प्रश्न क्रमांक 2 काय आहे? नम्रताला मराठीत 72 गुण. काय झाले? तिला मराठीत 72 गुण मिळाले. इंग्रजीत 84, विज्ञान विषयात 86 आणि गणितात 90 गुण मिळाले. तर नम्रताला सरासरी किती गुण मिळाले? पहा, नम्रताला तिला परीक्षेमध्ये एकूण मिळालेल्या गुणांची गुण दिलेली आहेत. तर सरासरी गुण काढायचे. म्हणजे मराठीमध्ये 72, मग काय करावं लागेल? सरासरी बरोबर ह्या एकूण गुणांची बेरीज करा. मराठीत किती मिळालेत? 72, हे 72 अधिक इंग्रजीत किती मिळालेत? 84 अधिक विज्ञानमध्ये किती मिळालेत? 86 अधिक हे 72 घेतले, 84 घेतले, 86 घेतले अधिक गणितामध्ये 90 मिळाले भागिले किती आहेत एकूण विषय? 1 2 3 4. मराठी 1, इंग्रजी 2, विज्ञान 3 आणि गणित 4 म्हणून भागिले 4 एकूण विषय. विषयात मिळालेल्या गुणांची बेरीज भागिले एकूण विषय. बेरीज करा. 0 आणि 6 6, 6 आणि 4 10, 10 आणि 2 12ला 2, हातच्याला 1, 9 आणि हातच्या 1 10, 10 आणि 8 18, 18 आणि 8 26, 26 आणि 7 33, 33 भागिले 4.
सॉरी 332 भागिले 4, 4 ना भाग घाला, 4 1 4, 4 8 32, 1 उरला, 4 त्रिकम 12, 83. सरासरी किती गुण मिळाले तिला? 83. पर्याय क्रमांक बी हे उत्तर येतं. काय येतं? पर्याय क्रमांक बी. ज्यांचं पर्याय क्रमांक बी हे उत्तर आलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक अभिनंदन. ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे आपल्याला जायचं आहे. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी का आहे? पुढचा प्रश्न, 4 संख्यांची सरासरी 30 असून त्यापैकी 3 संख्या 32, 26 व 24 आहेत, तर चौथी संख्या कोणती? 4 संख्यांची सरासरी 30 असून किती संख्यांची? 4 संख्यांची सरासरी किती आहे? 30 आहे. त्यापैकी 3 संख्या 32, 26, 24 आहेत, तर चौथी संख्या कोणती? आपल्याला काय विचारलेलं आहे? चौथी संख्या कोणती? 4 संख्यांची सरासरी दिलेली आहे आणि त्यापैकी 3 संख्या दिलेल्या आहेत, तर आपल्याला चौथी संख्या काढायची आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, मग काय करावं लागेल? 4 संख्यांची बेरीज, 4 संख्यांची बेरीज बरोबर, अगोदर आपल्याला 4 संख्यांची बेरीज जर माहीत असेल तर त्यातून ह्या 3 संख्यांची बेरीज वजा करावी लागेल, मग आपल्याला चौथी संख्या मिळेल. 4 संख्यांची बेरीज बरोबर काय करावं लागेल? काय आहे? सरासरी गुणिले एकूण संख्या, सरासरी गुणिले एकूण संख्या. सरासरी किती आहे? 30 आहे. गुणिले एकूण संख्या किती येतात? 4. मग 4 संख्यांची बेरीज किती आली? 120. 4 संख्यांची बेरीज किती आली? 120. आलं लक्षात? 4 संख्यांची बेरीज 120 आली आहे. मग आता आपल्याला काय? हे दिलेल्या 3 संख्यांची बेरीज, 3 संख्यांची बेरीज काय काय? 32 अधिक 26 अधिक 24. काय झाली ह्यांची बेरीज? 4 आणि 6 10, 10 आणि 2 12ला 2, ह्याच्याला 1, 2 आणि ह्याच्या 1 3, 3 आणि 2 5, 5 आणि 3 8, 82. मग चौथी संख्या बरोबर चौथी संख्या बरोबर 4 संख्यांची बेरीज किती आहे? 120 वजा 82, वजा 82. शून्यमधून 2 जात नाही, इथला हातचा इथं घ्या, 10 मधून 2 गेले 8 राहिले, इथं राहिले 11, 11 मधून 8 गेले 3 राहिले. मग चौथी संख्या काय आली हो? चौथी संख्या काय आली? 38. पर्याय क्रमांक डी हे उत्तर येईल. काय येईल? चौथी संख्या 38 आलेली आहे. ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला. लिहायला वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे आपल्याला जायचं आहे. चला, बरेच विद्यार्थी योग्य उत्तर देत आहेत. छान. प्रश्न क्रमांक 4 का आहे? प्रश्न क्रमांक 4, पहिल्या 5 विषम संख्यांची सरासरी किती? पहिल्या 5 विषम संख्यांची सरासरी किती? तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या 5 विषम संख्यांची सरासरी, पहिल्या 5 विषम संख्या काय आहेत? 1 अधिक 3 अधिक 5 अधिक 7 अधिक 9 भागिले एकूण किती संख्या येतात? 5. एकूण संख्या किती येतात? 5. ह्यांची बेरीज करा. 9 आणि 7 16, 16 आणि 5 21, 21 आणि 3 24, 24 आणि 1 25, 25 भागिले 5, 5 न भाग घाला, 5 1 5, 5 5 25. किती आली सरासरी? सरासरी बरोबर 5. सरासरी बरोबर 5. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, अशा जर क्रमवार संख्या जर असतील, मग विषम असतील, सम असतील, नैसर्गिक असतील किंवा 5च्या फरकाने असतील किंवा एखाद्या संख्येची जर गुणिते असतील आणि त्या जर संख्या, जसं या ठिकाणी 5 हा अंक दिलेला आहे, 5 विषम संख्या 5 7 3 9 11 असं जर दिलं तर त्यांची जी मधली संख्या असते तीच त्याची सरासरी असते. आपल्याला जर 3 5 7 9 11 13 अशा जर क्रमवार नैसर्गिक असो, सम असो, विषम असो, कोणत्याही संख्या जर विचारल्या
तर त्यांची जी मधली संख्या आहे ती संख्या काय असते, त्यांची सरासरी असते. पर्याय क्रमांक सी हे उत्तर येईल. काय येईल, पर्याय क्रमांक सी हे उत्तर येईल. आलं का लक्षात. त्यानंतर दुसरं एक आपल्याला आणखी, आता हे एक 5 होत्या म्हणून आपण 5 लिहिल्या, पण जर आपल्याला जास्त संख्या दिल्या तर त्यासाठी सूत्र काय आहे, सरासरी बरोबर क्रमवार समसंख्या असतील किंवा विषम संख्या असतील जे काही, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2. आता या ठिकाणी 5 विषम संख्या दिले, म्हणजे 5 विषम संख्या, तर पहिला नंबर काय आहे, पहिली संख्या काय आहे, 1 आहे. पहिली संख्या काय आहे, 1. मग 5वी म्हणल्यानंतर 5 येईल का, नाही. काय येणार नाही, विषम संख्या आहेत. प्रत्येक विषम संख्येमध्ये 2चा फरक असतो. प्रत्येक विषम संख्येमध्ये कितीचा फरक असतो, 2चा फरक असतो. म्हणून 5वी कोणती येईल, 5 दुनी 10 म्हणजे 10 पर्यंतच्या. पण 10 ही काय आहे, सम आहे का, हे विषम आहे का, नाही, सम आहे. मग काय येईल, 5वी विषम संख्या 9 येईल, भागिले 2. 9 आणि 1 10, 10 भागिले 2, बे 1 बे, बे 5 10. सरासरी काय आली हो, 5 आली. तुम्हाला मी 2 3 एकाच गणिताच्या 3 ट्रिक सांगितलेल्या आहेत. एक संख्या लिहिली अगोदर, संख्या लिहिल्या तर एकूण संख्यानं भाग घातलं, त्यानंतर अशा प्रकारे जर 5 7 9 असं जर दिलं तर त्यांची जी मधली संख्या असते ती त्यांची सरासरी असते. त्यानंतर तुम्हाला दुसरी ट्रिक सांगितली, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 म्हणजे त्या संख्यांची सरासरी येते. आलं लक्षात. चला, ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला. लिहायला वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे चला. विद्यार्थी मित्रांनो, लक्ष समोर द्या, लक्ष समोर देत चला, विनाकारण दुसऱ्या गोष्टीकडे लक्ष देऊ नका. चला पहा. त्यानंतर पुढचा प्रश्न, पहिल्या 6 समसंख्यांची सरासरी किती. पहिल्या 6 समसंख्यांची सरासरी किती पहा. पहिली संख्या काय आहे, 2. त्याच्यानंतर 4 6 8 10 आणि 12 किती झाल्या, 6. मग आता सरासरी बरोबर 2 अधिक 4 अधिक 6 अधिक 8 अधिक 10 अधिक 12 भागिले 6. एकूण संख्या किती येतात, 6, म्हणून 6 न भाग घातला. बेरीज करा. 2 आणि 8 किती झाले, 10. 10 आणि 6 16. 16 आणि 4 20. 20 आणि 2 22ला 2. हाचे आले 2. 2 आणि 1 किती झाले, 3. पहिल्या 6 समसंख्यांची सरासरी 2 आणि 8, 6 आणि 6 12 आणि 8 20 आणि 10 30 आणि 4 6 8 10 12 भागिले 6. थांबा 1 मिनिट. 2 आणि 8 10 आणि 6 16 आणि 4 20. 20 आणि 2 22ला 2. हातचे आले 2. 2 आणि 2 4. 42 येते बेरीज. इथं किती येते बेरीज, 42. 42 भागिले 6. 6 1 6, 6 7 42. सरासरी किती आली, 7 आली. सरासरी किती आली, 7. आता आपण ह्या पद्धतीनं काढलो. आता दुसरी पद्धत काय आहे, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या, कारण की त्या विषम होत्या, हे सम आहेत, भागिले 2 भागिले 2. पहिली संख्या काय आहे, तर 1 लिहिता येणार नाही आपल्याला, समसंख्यांची विचारले म्हणून पहिली समसंख्या काय आहे, 2. आणि 6वी समसंख्या म्हणजे 12 भागिले 2. 12 आणि 2 14. 14 भागिले 2 म्हणजे बे 1 बे, बे 7 14. उत्तर काय आलं हो, 7 आलं. उत्तर काय आलं, 7 आलं. आलं लक्षात. चला, ज्यांचं पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला. लिहायला वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला.
आलं का लक्षात? चला, त्यानंतर आपल्याला पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे. चला, लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल चला लाईक केलं नसेल तर लाईक करा, नवीन असाल सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह क्लासचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. चला, नेहा बोंडवे काहीतरी ट्रिक सांगते. हे जे मधल्या दोन संख्या आहेत त्यांची बेरीज भागिले 2. मधल्या दोन संख्यांची सरासरी म्हणजे सर्व संख्यांची सरासरी, म्हणजे मधल्या दोन संख्यांची सरासरी म्हणजे काय येईल? त्यांची बेरीज भागिले 2. मग 8 आणि 6 किती झाली? 14. भागिले 2 संख्या येतात म्हणून 2 न भागलं तर काय येईल? 7. असे ही पण ट्रिक छान वा, ही पण ट्रिक सांगितलेली आहे आपल्याला. चला, लक्षात ठेवत चला. चला, पुढचा प्रश्न. विराटने 3 सामन्यामध्ये सरासरी 80 धावा केल्या. धावा म्हणजे रन. विराट कोहलीने काय केल्या? 3 सामने म्हणजे मॅच, 3 मॅचमध्ये सरासरी 80 धावा केल्या असतील तर त्याने 3 सामन्यामध्ये एकूण किती धावा केल्या असतील? खूप सोपा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, तोंडी उत्तर येतं. पहा इकडं, 3 सामन्यामधील म्हणजे 3 मॅचमधील धावा आणि सामना हे लक्षात ठेवा. गेल्या वर्षी असाच एक प्रश्न आम्ही सराव परीक्षेत घेतला होता मुलांच्या. ते धावा आणि सामना हा त्यांच्या लक्षात आला नाही. धावा म्हणजे रन आणि सामना म्हणजे मॅच. आता कसं झालेलं आहे, रन हा शब्द मराठीमध्येच रूढ झाल्यासारखं झालेला आहे, पण परीक्षेमध्ये आपल्याला धावा हा शब्द येऊ शकतो. 3 सामन्यामध्ये सरासरी 80 धावा काढल्या. 3 सामन्यातील धावांची बेरीज बरोबर सरासरी गुणिले 3 गुणिले एकूण सामने. सरासरी किती आहे? 80 गुणिले एकूण सामने किती आहेत? 3. 8 त्रिक 24, 0 जसं तसं. काय आलं उत्तर? 240. पर्याय क्रमांक बी हे उत्तर येईल. काय येईल? पर्याय क्रमांक बी. काय अवघड आहे ह्याच्यामध्ये? काहीच अवघड नाही. ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. चला, 200 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी लाईक 100च्या आसपास. चला, लाईक करा, नवीन असाल सबस्क्राईब करा. प्रश्न क्रमांक 7. का आहे प्रश्न क्रमांक 7? 12, 14, 15, 17 व x यांची सरासरी 16 असल्यास x ची किंमत किती? पहा विद्यार्थी मित्रांनो, काय केलेलं आहे? 12, 14, 15, 17 आणि x यांची सरासरी दिलेली आहे. 16 आहे, तर x ची किंमत काढायची. तर काय करा? अगोदर या सर्व संख्यांची बेरीज करा. म्हणजे सर्व संख्यांची बेरीज 1, 2, 3, 4, 5 5 संख्यांची बेरीज. x सहित किती संख्या येतात? 5 संख्यांची बेरीज बरोबर 5 संख्यांची बेरीज बरोबर काय आहे? सरासरी गुणिले 5. सरासरी गुणिले एकूण संख्या म्हणजे एकूण संख्या किती आहेत? 5. सरासरी किती आहे? 16. 16 गुणिले 5 म्हणजे 5 संख्यांची बेरीज किती आली? 80. मग आता x बरोबर 80 वजा दिलेल्या सर्व संख्यांची बेरीज 12 अधिक 14 अधिक 15 अधिक 17 अधिक 17. मग 80 वजा ह्यांची बेरीज करा. 7 आणि 5 12, 12 आणि 4 16, 16 आणि 2 18ला 8, हाच्याला 1, 1 आणि 1 2, 3 4 5 58. 80 वजा 58, 80 वजा 58 वजा बाकी करा. काय येईल? 0 मधून 8 जात नाही, इथला हातचा इथं घ्या, इथं झाले 10, 10 मधून 8 गेले 2 राहिले, इथं राहिले 7, 7 मधून 5 गेले 2 म्हणजे x बरोबर काय आलं हो? 22. x ची काय किंमत आली? 22. पर्याय क्रमांक बी हे उत्तर येईल. काय येईल? पर्याय क्रमांक बी हे उत्तर येईल. आलं का लक्षात? पर्याय क्रमांक बी हे उत्तर येईल. ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे आपल्याला. पुढचा प्रश्न तुमच्यासाठीच. तर पहा, डबल सांगा म्हणते. आपल्याला काय करायची? x ची किंमत काढायची. तर किती संख्या आहेत? हे 5 संख्या आहेत.
मग 5 संख्यांची बेरीज, 5 संख्यांची बेरीज म्हणजे काय येईल, सरासरी गुणिले 5, बेरीज किती आली, सरासरी 16 आहे, 5 न गुणा 80 आली बेरीज. मग 80 मधून ह्या x सोडून जे 4 संख्या आहेत ते वजा करा, म्हणजे x ची किंमत मिळेल तुम्हाला. मग कोणत्याही संख्यात 12, 14, 15, 17 यांची बेरीज केली, किती आली 58, 80 वजा 58 22, म्हणजे x ची किंमत किती आली 22. आलं लक्षात. चला पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. काय आहे पुढचा प्रश्न, 10 विद्यार्थ्यांच्या वजनाची सरासरी 51 किलोग्रॅम आहे. 10 विद्यार्थ्याच्या वजनाची सरासरी 51 किलोग्रॅम आहे. पहिल्या 9 विद्यार्थ्यांच्या वजनाची बेरीज 472 किलोग्रॅम आहे. तर 10व्या विद्यार्थ्याचे वजन किती, 10व्या विद्यार्थ्याचे वजन किती, 10व्या विद्यार्थ्याचे वजन किती. मग काय करावं लागेल विद्यार्थी मित्रांनो, अगोदर काय करा, 10 विद्यार्थ्यांच्या वजनाची बेरीज करा. 10 विद्यार्थ्यांच्या वजनाची बेरीज बरोबर काय येईल, सरासरी गुणिले एकूण विद्यार्थी संख्या, सरासरी गुणिले 10. एकूण विद्यार्थी संख्या किती आहे 10, सरासरी किती आहे 51, 51 गुणिले 10 म्हणजे काय झालं, 51 1 51 आणि 0 10चा जशाच तसं. म्हणजे ही काय झाली, 10 विद्यार्थ्याच्या वजनाची बेरीज किती आली 510. आलं लक्षात. मग आपल्याला काय म्हणले, 9 विद्यार्थ्याच्या वजनाची बेरीज दिली इथं. मग 10व्या विद्यार्थ्याचे वजन, 10व्या विद्यार्थ्याचे वजन बरोबर 510, म्हणजे 10 विद्यार्थ्याचे वजन वजा 9 विद्यार्थ्याचे, 10 विद्यार्थ्याच्या वजनाची बेरीज 510 वजा 9 विद्यार्थ्याच्या वजनाची बेरीज किती आहे 472. 510 मधून 472 वजा करा, 0 मधून 2 जात नाही, इथला हातचा इथं घेतला 10, 10 मधून 2 गेले 8 राहिले, इथं राहिला 1 मधून इकडे 1 गेल्यामुळे इथं राहिला 0, 0 मधून 7 जात नाही, इथला हातचा इथं गेला, इथं झाले 10, 10 मधून 7 गेले 3 राहिले, इथला हातचा इथं गेल्यामुळे 4 राहिले, 4 4 गेले 0, म्हणजे 10व्या विद्यार्थ्याचे वजन किती आले 38 किलोग्रॅम. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. काय येईल 38 किलोग्रॅम. चला श्रेयस पडगन, वा बाळा, एक वेळेस चार्टमध्ये उत्तर देत चला. सारखं लढ लावली की एकदा फटाकड्याची लढ लावली की तसं करू लागलात. अनेक वेळा उत्तर दिल्यानं काही फरक पडत नाही, 1 ते 2 वेळेस. कारण की कसं आहे, सारखं ते दुसऱ्याची चार्ट बघायला त्याच्यामध्ये हे होत नाही, तुमचंच दिसू लागले सारखं लढ. चला पहा, प्रश्न सोपा आहे. काय म्हणतंय, 3 अंकी, 4 अंकी आणि 5 अंकी लहानात लहान संख्यांची सरासरी खाली दिलेल्या 4 पर्यायामधून शोधा. 3 अंकी, 4 अंकी आणि 5 अंकी लहानात लहान संख्या. पहा, 3 अंकी लहानात लहान संख्या, काय आहे 100, हे माहिती असणं गरजेचं आहे तुम्हाला. त्यानंतर 4 अंकी लहानात लहान संख्या काय आहे 1000, 4 अंकी काय आहे 1000. 5 अंकी लहानात लहान संख्या काय आहे 10000. मग यांची सरासरी विचारले. सरासरी म्हणजे काय, दिलेल्या संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. दिलेल्या संख्यांची बेरीज काय येईल 0 0 1 1 1. मग सरासरी काढा. यांची बेरीज किती आहे, किती आली 11100 भागिले एकूण संख्या किती आहे 3. 3 भाग जातो का, जातो, कारण की 1 2 3 दिलेल्या संख्येतील अंकाच्या बेरजेला 3 ने भाग जात असेल तर त्या संख्येला 3 ने भाग जातो. बेरीज येऊ लागली 3, 3 ने भाग जातो. पहा 3 1 3, किती राहिले 11 सॉरी 3 3 9, 11 मधून 9 गेले, किती राहिले 2 राहिले, इथं झाले 21, 3 7 21 0 0. मग सरासरी काय आली 3700. 3700 पर्याय क्रमांक ए. 3700 पर्याय क्रमांक ए. ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला. लिहायला वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला.
पुढचा प्रश्न तुमच्यासाठी प्रश्न क्रमांक 10 का आहे? अमरावती ते लातूर हे 441 किलोमीटर अंतर. अमरावती ते लातूर किती अंतर आहे? 441 किलोमीटर अंतर. राजधानी एक्सप्रेस ही गाडी 4 तास 30 मिनिटात कापते. तर गाडीचा दर ताशी वेग काढा. पहा, ताशी वेग काढा म्हणजे एका तासाला ती किती किलोमीटर अंतर धावते. 441 किलोमीटर अंतर धावण्यासाठी तिला किती लागू लागले? 4 तास 30 मिनिट. बरोबर आहे. मग काय येईल इथं सरासरी याची? मग आपल्याला काय करावं लागेल अगोदर? 441 किलोमीटर आपण ह्याचं असंही करू शकतो. कसं? 4 तास, सोपी पद्धत सांगतो सरासरीपेक्षा, 4 तास 30 मिनिटे. ह्याचे काय करा? मिनिटे करून घ्या. 4 गुणिले 60 अधिक 30 मिनिटे. 60 न का गुणलं? एका तासामध्ये 60 मिनिटे असतात म्हणून 4 गुणिले 60 साइन चौक 24 240 अधिक 30 बरोबर 270 मिनिटे. 270 मिनिटे. मग 270 मिनिटामध्ये आणि 1 तास बरोबर तुम्हाला माहिती आहे 1 तास बरोबर 60 मिनिटे. 1 तास बरोबर 60 मिनिटे. मग 270 मिनिटात 441 किलोमीटर. ताशी वेग म्हणजे एका तासात म्हणजे 60 मिनिटात, कारण की वर मिनिट घेतलेला आहे म्हणून एका तासाची सुद्धा आपण मिनिट केलेत. एका तासात किती किलोमीटर? 60 गुणिले 441 भागिले 270 भागिले 270. 60 चा एक शून्य कटला, 270 चा एक शून्य कटला. 441 ला 3 ने भाग जातो, 27 ला 3 ने भाग जातो, कारण की 4 आणि 4 8 आणि 1 9 आहे. 441 3 नम 27 3 1 3 1 उरला 14 झाले. 3 चौक 12 2 उरले 3 7 21 3 7 21. परत 3 त्रिक 9 3 दुनी 6 3 त्रिक 9 3 दुनी 6. 3 न 147 ला भाग जातो. 3 1 3 3 चौक 12 14 मधून 12 गेले 2 उरले 27 झाले. 3 नम 27 का आलं? 2 गुणिले 49 म्हणजे 92 18 8 हाच्याला 1 बेचोक 8 आणि 1 9. तासी वेग का आला हो? 98 किलोमीटर. 98 किलोमीटर म्हणजे एका तासात ते 98 किलोमीटर अंतर एवढं पार करू शकते. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. काय येईल? पर्याय क्रमांक 3. ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे आपल्याला जायचं आहे. प्रश्न क्रमांक 11 का आहे? प्रश्न क्रमांक 11 8 संख्यांची सरासरी 56 आहे. 8 संख्यांची सरासरी काय म्हणतंय? 56 आहे. त्यापैकी 3 संख्या दिलेल्या आहेत 49 57 आणि 72. तर राहिलेल्या 5 संख्यांची सरासरी किती? अगोदर काय करा? 8 संख्यांची बेरीज किती येते पहा. त्याच्यातून 3 संख्यांची बेरीज वजा करा. राहिलेली जी येणारे उत्तर त्याला 5 न भागा म्हणजे 5 संख्यांची सरासरी येते. पहा 8 संख्यांची एकूण 8 संख्यांची बेरीज बरोबर काय आहे? सरासरी 56 आहे गुणिले 8. 8 न जर गुणलं तर काय येतं? 8 संग 48 ला 8 हाचे आले 4 8 पंचे 40 आणि 4 काय झाले? 44 448 आली 8 संख्यांची बेरीज. मग 3 संख्यांची बेरीज दिलेल्या 3 संख्यांची बेरीज काय आहे? बेरीज 49 अधिक 57 अधिक 72 काय येईल बेरीज? 2 आणि 7 9 आणि 9 18 ला 8 हाच्याला 1 7 आणि 1 8 8 आणि 5 13 13 आणि 4 17 किती झाली? 178. 3 संख्यांची बेरीज किती आली? 178. मग आता 5 संख्यांची सरासरी काढा. 5 संख्यांची सरासरी आता 8 संख्या होत्या त्याच्यातून 8 संख्यांची बेरीज माहित आहे, 3 संख्यांची बेरीज माहित आहे म्हणजे
काय करावं लागेल, 8 संख्यांची बेरीज वजा 3 संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या किती, 5 संख्यांची काढायची म्हणून 5, 8 मधून 3 गेले तर 5, 8 संख्यांची बेरीज किती आहे, 448 वजा 178 भागिले 5, काय येईल वजा बाकी, 8 मधून 8 गेले 0, 4 मधून 7 जात नाही, इथला हातचा इथे घेतला, 14 मधून 7 गेले 7 राहिले, इथे राहिले 3, 3 मधून 1 गेला 2 राहिले, 270 भागिले 5, 5 न भागाला 5 1 5, 5 5 25, 27 मधून 25 गेले 2 राहिले 20 झाले, 5 21, काल 5 संख्यांची सरासरी 54 आली, काय आली 54, पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल, बी हे उत्तर येईल. आलं लक्षात. ज्यांचं ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला. लिहायला वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे आपल्याला जायचं आहे. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे, पुढचा प्रश्न क्रमांक 12. एका वर्गातील 30 विद्यार्थ्याचे सरासरी वय 13 वर्षे आहे. एका वर्गातील 30 विद्यार्थ्याचे सरासरी वय किती आहे, 13 वर्षे आहे. त्यापैकी 18 विद्यार्थ्याचे सरासरी वय 15 वर्षे आहे. उरलेल्या विद्यार्थ्याचे सरासरी वय शोधा. वरच्या सारखाच प्रश्न आहे, काहीच बदल नाही विद्यार्थी मित्रांनो. एका वर्गातील 30 विद्यार्थ्याचे सरासरी वय 13 वर्षे दिले. मग 30 विद्यार्थ्याच्या वयाची बेरीज, 30 विद्यार्थ्याच्या वयाची बेरीज तीस गुणिले 13, 13 त्रिक 39, 390, 390 वर्ष आलं. त्यानंतर 18 विद्यार्थ्याचे सरासरी वय 15, 18 विद्यार्थ्याच्या वयाची बेरीज काय येईल, 18 गुणिले सरासरी एकूण विद्यार्थी संख्या 18 गुणिले सरासरी किती आहे 15, 15 8 120 ला 0 हातचे आले 12, 15 1 15, 15 आणि 12 27 म्हणजे 270. मग आता विद्यार्थी मित्रांनो 30 विद्यार्थ्याच्या वयाची सरासरी दिले, त्याची बेरीज काढली आपण 390. 18 विद्यार्थ्याच्या वयाची बेरीज काढली. मग आता शिल्लक राहिलेल्या उरलेल्या विद्यार्थ्याचे सरासरी वय शोधा. म्हणजे शिल्लक विद्यार्थी किती राहिले, शिल्लक विद्यार्थी बरोबर काय येईल 30 वजा 18 म्हणजेच काय आलं 12 विद्यार्थी. मग आता हे तर 12 विद्यार्थ्याच्या वयाची सरासरी काय येईल 390 वजा 270 भागिले 12. 30 विद्यार्थ्याच्या वयाच्या बेरजेतून 18 विद्यार्थ्याच्या वयाची बेरीज वजा करा आणि भागिले 12, कारण की एकूण 12 विद्यार्थी आहेत. वजा बाकी काय येईल, 0 मधून 0 गेले 0 राहिले, 9 मधून 7 गेले 2 राहिले, 3 मधून 2 गेला 1, 120 भागिले 12. 12 ने 120 ला भागा, खूप सोपा भागाकार आहे. 12 1 12, 12 1 12 0 म्हणजे 12 विद्यार्थ्याच्या वयाची सरासरी बरोबर 10 वर्ष. चला चुकून या ठिकाणी पर्याय द्यायचा राहिलेला आहे. पर्याय क्रमांक 1 लाच आपण 10 वर्ष करू, पर्याय द्यायचा राहिलेला आहे. चला पर्याय थोडं दुसऱ्याचे प्रश्नाचे पर्याय आले वाटतं इथं. 10 वर्ष आलं लक्षात. चला ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला. लिहायला वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढचा प्रश्न क्रमांक 13 का आहे, प्रश्न क्रमांक 13. सहा संख्यांची सरासरी 47 आहे. त्यापैकी 2 संख्या 42 आणि 64 आहेत. तर उरलेल्या 4 संख्यांची सरासरी किती. आता त्या सारखाच आहे. 6 संख्यांची सरासरी दिली आहे 47, त्याच्यातल्या 2 संख्या दिल्यात आपल्याला, तर राहिलेल्या 4 संख्यांची सरासरी काढायची.
तर काय 6 संख्यांची आपल्याला बेरीज करावी लागेल. 6 संख्यांची बेरीज बरोबर 6 गुणिले सरासरी किती आहे 47. 6 न 47 ला गुणा 6 47 ला 2 हात आले 4 6 चोक 24 आणि 4 28 282. आलं लक्षात. मग आता दोन संख्यांची बेरीज दिलेल्या दोन संख्यांची बेरीज करा. 42 अधिक 64 किती येते 4 आणि 2 6 6 आणि 4 10 106. 6 संख्यांची बेरीज 282 आली. दोन संख्यांची बेरीज किती आली 106. मग 4 संख्यांची सरासरी काढायची आपल्याला. 4 संख्यांची सरासरी बरोबर. चला पहा विद्यार्थी मित्रांनो, थोडासा नेटवर्क प्रॉब्लेम आलेला आहे लाईट गेल्यामुळं. 4 संख्यांची सरासरी बरोबर काय येईल 282 वजा 106 भागिले 4. वजा बाकी करा. 12 मधून 6 गेले 6 राहिले 7. 7 मधून 0 गेले 7 राहिले. 2 मधून 1 गेला 1 भागिले 4. 4 1 4 4 चोक 16 1 उरला 4 चोक 16. उत्तर काय आलं आपलं 44. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येईल. काय येईल पर्याय क्रमांक 1. आलं लक्षात. ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन. ज्यांना त्यांनी लिहून घेत चला. लिहायला वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे आपल्याला जायचं आहे. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे. पुढचा प्रश्न एक आगगाडी 140 किलोमीटर अंतर 3 तास 30 मिनिटांमध्ये पूर्ण करते. एक आगगाडी 140 किलोमीटर अंतर 3 तास 30 मिनिटांमध्ये पूर्ण करते. तर 250 किलोमीटर अंतर त्याच वेगात पूर्ण करण्यास त्या आगगाडीला किती वेळ लागेल. पहा एक आगगाडी आहे ती काय करते 140 किलोमीटर अंतर 3 तास 30 मिनिटांमध्ये पूर्ण करते. खूप सोपा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. हे 3 तास 30 मिनिटे जे आहेत ना याचं आपण मिनिटामध्ये रूपांतर करून घेऊ. सोपं जातं. 3 गुणिले 60 कारण की काय आहे एका तासामध्ये 60 मिनिटे असतात म्हणून 1 तास बरोबर 60 मिनिटे. म्हणून आपण काय केलं 60 ने गुणलेलं आहे त्या ठिकाणी. 3 गुणिले 60 म्हणजे काय झालं 180 अधिक 30 म्हणजे 210 मिनिटे. मग पहा प्रश्न काय म्हणतंय 140 किलोमीटर अंतर जाण्यासाठी 210 मिनिटे लागतात. तर 250 किलोमीटर जाण्यासाठी किती मिनिटे लागतात. पहा इकडं 140 किलोमीटर साठी 210 मिनिटे. वेग तेच आहे तर 250 किलोमीटरसाठी किती मिनिटे. त्रैराशिक पद्धतीने करा. सरासरीपेक्षा सोपं जातं. 250 गुणिले 210 मिनिटाच्या खाली मिनिट आले पाहिजे किलोमीटरच्या खाली किलोमीटर भागिले 140. 140चा 0 कटला 210चा 1 0 कटला. 7 न भागाला 7 2 14 7 3 21. 2 न 250ला भाग जातो बे 1 बे बे 1 बे बे 2 4 1 उरला 10 झाले बे 5 10. 125 गुणिले 3 गुणाकार करा. 3 5 15ला 5 हाच्याला 1 3 2 6 आणि 1 7 3 1 3 म्हणजे किती 375 मिनिटे. आता या ठिकाणी आपल्याला 375 मिनिटे. मग 375 भागिले 60 करा. 375 भागिले 60 करा. 375 भागिले 60. 60 न भाग जातो 6 5 30 6 6 36. 6चा भाग बसला 360. उरलं काय 5. 7 मधून 6 गेला 1 0 म्हणजे हे का भागाकार आला तो काय आला 6 तास. बाकी जे उरली ते मिनिटे असतात. 6 तास 15 मिनिटे. पर्याय क्रमांक सी हे उत्तर येईल. काय येईल पर्याय क्रमांक सी. ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला. लिहायला वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. चला नवीन सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा. इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह क्लासचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. चला विद्यार्थी मित्रांनो पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. लाईक करायला विसरता तुम्ही. लाईक करा. लाईक शेअर अँड सबस्क्राईब. परीक्षा जवळ येत आहे. पुढच्या महिन्यातले आपले 29 दिवस
आणि आज 13 तारीख आहे. ह्या महिन्यात 31 दिवस आहेत. 31 मधून 13 गेले तर 18 आणि आजचा एक 19, म्हणजे 19 आणि 29 म्हणजे 48 दिवस आपल्याकडे काय आहेत, शिल्लक आहेत. 49व्या दिवशी आपली परीक्षा आहे आजपासून. आजचा दिवस धरून त्यासाठी अभ्यासाला लागा. तुम्हाला कोणते येत नसतील, सरासरी जमत नसेल तर आपले सरासरीचे पूर्वीचे व्हिडिओ आहेत, आपण जे घेतले होते. ही तर चाचणी आहे. सरासरी हा घटक आपण घेतलेला आहे, त्याचे व्हिडिओ पहा. तुम्हाला जे घटक अवघड चालला आहे ते मला व्हॉट्सअपवरती तुम्ही टाका, घटकाचे नाव. मी तुम्हाला त्याचे जे माझ्याकडे जेवढे ते आहेत तेवढे व्हिडिओ देईन. मागच्या चाचण्या सोडवा, चालू चाचण्या सोडवा, आत्तापर्यंत तुम्हाला घेण्यात आलेल्या सराव चाचण्या परत रिपीट सोडवा. गुण कमी पडले तर परत सोडवा. सराव होईल, त्यासाठी सराव महत्त्वाचा आहे. आता इथून पहा, प्रश्न काय आहे, 1, 2, 7 x आणि 6 यांची सरासरी किती. म्हणजे काय म्हणतं, 1, 2, 7, x आणि 6 यांची सरासरी 7 आहे. तर x ची किंमत काढा. मग काय करावं लागेल आपल्याला, एकूण संख्या किती आहेत, 1, 2, 3, 4, 5. मग 5 संख्यांची बेरीज बरोबर 5 गुणिले 7 म्हणजे काय आली, 35 आली. बरोबर आहे. मग आता x बरोबर 35 एकूण संख्यांची बेरीज वजा, आता x सोडून राहिलेल्या संख्यांची बेरीज 1 अधिक 2 अधिक 7 अधिक 6. मग 35 वजा 6 आणि 7 13, 13 आणि 2 15, 15 आणि 1 16. 35 मधून 16 गेले, किती राहिले, 5 मधून 6 जात नाही, इथला हातचा इथं घ्या, 16 झाले. 15 झाले, 15 मधून 6 गेले, 9 राहिले, इथं राहिले 2, 2 मधून 1 गेला 1, म्हणजे x बरोबर 19 किंमत येईल. x ची काय येईल किंमत, 19. पर्याय क्रमांक बी हे उत्तर येईल. काय येईल, पर्याय क्रमांक बी. आलं लक्षात. काय अवघड आहे, काहीच नाही, खूप सोपा प्रश्न आहे. चला पुढचा प्रश्न काय आहे, एका आगगाडीस 493 किलोमीटर अंतर पूर्ण करण्यासाठी 5 तास 48 मिनिटे लागतात, तर त्या आगगाडीचा सरासरी वेग किती पहा. एक आगगाडी आहे, 493 किलोमीटर अंतर जाण्यासाठी 5 तास 48 मिनिट लागतात, तर सरासरी वेग म्हणजे ताशी वेग काढायचा असतो. तर काय आहे, आपण काय करू, तुम्हाला असं आत्ताच सांगितलं, 1 तास बरोबर 60 मिनिटे. 1 तास बरोबर किती, 60 मिनिटे. मग हे 5 तास 48 मिनिटे, 5 तास 48 मिनिटे. 5 तासाचे मिनिटे करा, कारण की तास आणि मिनिटामध्ये दिले. मग 5 तासाचे किती मिनिटे झाले, 5 गुणिले 60 अधिक 48, 5 × 30, 300 अधिक 48 बरोबर 348 मिनिटे. 348 मिनिटे बरोबर आहे. मग 348 मिनिटामध्ये 493 किलोमीटर, 348 मिनिटात 493 किलोमीटर, तर तासी म्हणजे 60 मिनिटात किती किलोमीटर, 60 गुणिले 493 भागिले 348 भागिले 348. भाग घाला, कितीनं जाईल, 6 भाग जातो, 6 पंचे 30, 4 उरले, 6 8 48, वर 60ला भाग जातो, 6 1 6 0 58. मग आता कशानं भाग जाईल, 29ने भाग जाईल का, 29 दुनी 58, 29 दुनी 58 जास्त होते, 29 1 29, 49 मधून 29 गेले, 20 उरले, 29 7 203, 20 उरले, पुढचा 3 घेतला, 203 झाले, 29 7 203. परत बेनं 5ला भाग जातो, बे 1 बे बे 5 10, 17 गुणिले 5 म्हणजेच 17 5 85 किलोमीटर तासी वेग, 85 किलोमीटर.
आलं लक्षात? पर्याय क्रमांक ए हे उत्तर येईल. ज्यांचं ज्यांचं ए आलेलं आहे उत्तर त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला. लिहायला वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे आपल्याला जायचं आहे. पुढचा प्रश्नासाठी का आहे पुढचा प्रश्न? प्रश्न क्रमांक 17 का आहे? एका वर्गातील पहिल्या 3 मुलांचे सरासरी वय 13.5 वर्ष आहे. एका वर्गातील पहिल्या 3 मुलांचे सरासरी वय 13.5 आहे, 5 वर्ष आहे. किती विद्यार्थ्याचं? पहिल्या 3 मुलांचे सरासरी वय किती आहे? 13.5 वर्ष. त्यापैकी पहिल्या दोघाच्या वयाची बेरीज 25 वर्ष आहे, तर तिसऱ्या मुलाचे वय किती? खूप सोपा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. 3 मुलांचं सरासरी वय दिलेलं आहे, त्यापैकी दोघांच्या वयाची बेरीज दिलेली आहे. तिसऱ्या मुलाचं म्हणजे 3 मुलांच्या वयाची बेरीज बरोबर. सरासरी किती आहे? 13.5 गुणिले 3. 3 का? 3 मुलं आहेत म्हणून 3. 3 5 15ला 5 गुणाकार करा. हाच्याला 1. 3 त्रिक 9 आणि 1 10. 10ला 0. हाच्याला 1. 3 1 3 आणि 1 4. एका अंकानंतर दशांश आहे म्हणजे इथं द्या. काय येईल? 40.5 वर्ष आलं. त्याच्यापैकी 2 मुलांच्या वयाची बेरीज दिली आहे. मग तिसऱ्या मुलाचे वय बरोबर 40.5 वजा 2 मुलांच्या वयाची बेरीज दिली आहे 25. मग वजाबाकी करा. दशांशाची बेरीज आहे 40.5 वजा 25 चा दशांश कुठे येईल? इथं येईल. मग 5 मधून 0 गेले 5 राहिले दशांश. इथला हातचा इथं घ्या. 10 मधून 5 गेले 5 राहिले. इथं राहिले 3. 3 मधून 2 गेला 1. 15.5 वर्ष. चला नेहा, क्लास चालू असताना दुसरी काहीतरी आपापसामध्ये चॅट करू नका. इथं चॅटिंग करायला बसलो तर आपण का? त्यांना काही येत नसेल तर नंतर सांगू आपण. पायाची किंमत वगैरे तुम्ही लक्ष द्या समोर. चला लक्ष द्या सर्वांनी. मग तिसऱ्या मुलाचे वय काय आलं? 15.5 वर्ष. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येईल. ए हे उत्तर येईल. ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला. लिहायला वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जायचंय. प्रश्न क्रमांक 18 का आहे? प्रश्न क्रमांक 18 3 संख्यांची सरासरी 8 आहे. 3 संख्यांची सरासरी किती आहे? 8 आहे. त्यापैकी 2 संख्या 5 आणि 12 असतील तर तिसरी संख्या खालीलपैकी कोणती? 3 संख्यांची सरासरी 8 आहे. मग 3 संख्यांची बेरीज बरोबर काय करावं लागेल? सरासरी किती आहे? 8 गुणिले 3. 8 त्रिक 24. 3 संख्यांची बेरीज किती आली? 24. मग तिसरी संख्या बरोबर आता तिसरी संख्या बरोबर 3 संख्यांची बेरीज किती आहे? 24 वजा दिलेल्या 2 संख्या 5 अधिक 12 यांची बेरीज करा. 24 मधून 2 संख्यांची बेरीज वजा करा. तिसरी संख्या मिळेल 24 वजा 12 आणि 5 17. 24 मधून 17 गेले किती राहिले हो? 7 राहिले. 24 मधून 17 गेले 7 राहिले. उत्तर काय आलं? पर्याय क्रमांक सी हे उत्तर आलं. पर्याय क्रमांक सी हे उत्तर आलं लक्षात? चला ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे आपल्याला जायचं आहे. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी का आहे? प्रश्न क्रमांक 19 पहिल्या 4 विषम संख्यांची सरासरी किती? पहा इकडं. पहिल्या 4 विषम संख्यांची सरासरी. पहिली संख्या अधिक शेवटची संख्या पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2. आता पहिल्या 4 विषम संख्या कोणकोणत्या आहेत? 1 3
5 आणि 7 ह्या काय झाल्या, पहिल्या चार विषम संख्या झाल्या. आता पहिली संख्या काय आहे 1, शेवटची संख्या काय आहे 7 भागिले 2, म्हणजे 7 आणि 1 8, 8 भागिले 2 बे 1 बे बे चोक 8, म्हणजे सरासरी बरोबर 4. सरासरी बरोबर 4. काय आलं उत्तर, सरासरी बरोबर 4. आलं लक्षात. ज्यांचं ज्यांचं आलेलं आहे त्या अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्याने लिहून घेत चला. लिहायला वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जायचे. पुढचा आणि आपल्या ह्याच्यातला शेवटचा प्रश्न काय आहे, 4 संख्यांची सरासरी 30 आहे. 4 संख्यांची सरासरी 30 आहे. त्यापैकी पहिल्या 3 संख्यांची बेरीज 85 असेल तर चौथी संख्या कोण. सोपा प्रश्न आहे. 4 संख्यांची बेरीज म्हणजे सरासरी गुणिले 4. सरासरी किती आहे 30 गुणिले 4, 3 चोक 12, 120. 4 संख्यांची बेरीज किती आली 120. आलं का लक्षात. मग पहिल्या 3 संख्यांची बेरीज दिली आहे, मग चौथी संख्या बरोबर बेरीज ऑलरेडी दिलेली आहे इथं 120 वजा 85. 0 मधून 5 जात नाही, इकडला हातचा इथं घ्या, 10 झाले, 10 मधून 5 गेले, 5 राहिले, इथं राहिला 1 म्हणजे 11, 11 मधून 8 गेले, किती राहिले 3, 35. चौथी संख्या काय आली 35. पर्याय क्रमांक बी हे उत्तर येईल. काय येईल, पर्याय क्रमांक बी. चला विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी 20 प्रश्न आपले संपलेले आहेत. या ठिकाणी आपल्याला थांबायचं आहे, तर ठिकाणी थांबूया. लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह क्लासचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. चला या ठिकाणी थांबूया आपण. जय हिंद, वंदे मातरम, बाय, सी यू टुमारो, हॅव अ नाईस डे.